महापालिकेने प्रसूतिगृहे आणि आरोग्य केंद्रांच्या बाहेर बालमातांच्या नातेवाईकांना पोलीस कारवाईचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे फलक खासगी रुग्णालयांच्या बाहेर लावणे बंधनकारक होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी बुधवारी सांगितले. शहरात बालविवाह आणि बालमातांची प्रकरणे वाढत आहेत. याला आळा घालण्याचे काम सुरू आहे. याच दरम्यान पालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये बालमातांची प्रसूती झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी डॉक्टरांवर आणि नातेवाईकांवर गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर प्रसूतिगृहाच्या बाहेर नातेवाईकांना इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी घेऊन तत्काळ फलक लावण्यात येतील. यातून कोणाला भीती घालण्याचा प्रश्न नाही. मात्र बालविवाह आणि बालमातांच्या प्रसूती रोखण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुलींचे विवाह करू नयेत यासाठी जनजागृती सुरू आहे. या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून